नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण BA द्वितीय वर्षातील हवामानशास्त्र क्लायमेटॉलॉजी या हवामानशास्त्राच्या भूगोलाच्या तिसऱ्या सत्रातील असणाऱ्या पेपरचा विचार या ठिकाणी करतो। हवामानशास्त्राचा अभ्यास करत असताना आपण मागील तासापासून हवामानशास्त्राची व्याप्ती, स्कोप ऑफ क्लायमेटॉलॉजी या मुद्द्याचा या घटकांचा आपण अभ्यास करतो। हवामानशास्त्राची व्याप्ती बघत असताना की हवामानशास्त्राचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या घटकांशी आपल्याला हवामानशास्त्राचा संबंध आणि त्यातून हवामानशास्त्राची निर्माण झालेली वेगवेगळी दालनं, अभ्यासाची वेगवेगळी निर्माण झालेली दालनं याचा विचार आपण हवामानशास्त्राच्या व्याप्तीमध्ये करतोय। मग या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की हवामानशास्त्राचा प्राकृतिक घटकांशी आलेला संबंध आणि त्या दोन्हीमध्ये घडणारी आंतरक्रिया यातून निर्माण झालेलं प्राकृतिक हवामानशास्त्र नावाची शाखा ही एक हवामानशास्त्राच्या अभ्यासाची एक महत्त्वपूर्ण शाखा आहे। आणि मग आपण पाहतोय की जसजशा पद्धतीने हवामानशास्त्राचा अभ्यास होत आहे, जसजशा पद्धतीने हवामानशास्त्रामध्ये संशोधन होत आहे, जसजशा पद्धतीने हवामानशास्त्राचा अधिकाधिक सखोल असा अभ्यास करण्याचा शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहे, त्यातून हवामानशास्त्राच्या विविध शाखांचा उलगडा म्हणजे हवामानशास्त्राची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत जाताना आपल्याला आढळत आहे। म्हणजे हवामानशास्त्राच्या विविध अशा शाखांची उलगडा आपल्याला या ठिकाणी होऊ लागली आहे। त्यामध्ये प्राकृतिक हवामानशास्त्र असेल, गतिक हवामानशास्त्र असेल, अवलौकिक किंवा वितरणात्मक हवामानशास्त्र असेल, प्रादेशिक हवामानशास्त्र असेल आणि उपयोजित हवामानशास्त्र असेल, अशा वेगवेगळ्या शाखांचा विचार या हवामानशास्त्राच्या अनुषंगाने, हवामानशास्त्राच्या व्याप्तीच्या अनुषंगाने या ठिकाणी आपण करतो। या उपयोजित हवामानशास्त्राचा जर आपण विचार केला की उपयोजित हवामानशास्त्र म्हणजे काय, की हवामानशास्त्राच्या असणाऱ्या अभ्यासातून मिळालेल्या ज्ञानापासून मानवाच्या कल्याणासाठी, मानवाच्या विकासासाठी या ज्ञानाचा वापर करण्याचे काम ज्या शाखांमध्ये केले जातं त्याला आपण उपयोजित हवामानशास्त्र असते। आणि मग आपण बघितलं की त्यातली पहिली शाखा या ठिकाणी आपण बघितली की उपयोजित हवामानशास्त्राची जी उपशाखा आहे पुरा हवामानशास्त्र। पुरा हवामानशास्त्र की पुरा हवामानशास्त्र नावाच्या शाखेमध्ये लाखो वर्षापूर्वी असणाऱ्या पृथ्वीवरील हवामानाचा अभ्यास केला जातो। लाखो वर्षापूर्वी पृथ्वीवर कशा प्रकारचं हवामान होतं याचा अभ्यास करण्याचे काम हे पुरा नावाच्या हवामानशास्त्रामध्ये केलं जातं। आणि काय केलं जातं तर इतिहास काळातील जी काही माहिती आहे, इतिहास काळातील किंवा लाखो वर्षापूर्वी जी काही माहिती आहे या माहितीचा अभ्यास करून, या भागांचा अभ्यास करून जी काही माहिती उपलब्ध होईल त्या माहितीच्या आजच्या स्थितीमध्ये काय उपयोग होत आहे, आजच्या स्थितीमध्ये कसा बदल झालेला आहे आणि भविष्य काळामध्ये कशा पद्धतीने बदल होईल याचा अनुमान करण्यासाठी, भविष्य काळामध्ये हवामानामध्ये अजून कसे बदल होतील याचा विचार करण्यासाठी पुरा हवामानशास्त्राचा अभ्यास या ठिकाणी महत्त्वाच्या अनुषंगाने केला जातो। त्यानंतर दुसरं उपयोजित हवामानशास्त्राची उपशाखा आहे की जैविक हवामानशास्त्र। जैविक हवामानशास्त्र
सजीवाच्या वाढीस व जगण्यास त्यांच्या समायोजनासाठी जी हवामानाची स्थिती आवश्यक असते त्या संबंधातील अभ्यास जैविक हवामानशास्त्रामध्ये केला जातो. बघा, पृथ्वीवरील सजीवांच्या वाढीस व जगण्यास तसंच त्यांच्या संवर्धनासाठी ज्या प्रकारची हवामानाची स्थिती आवश्यक असते त्या संबंधातील अभ्यास म्हणजे जैविक हवामानशास्त्रामध्ये केला जाणारा हवामानाचा अभ्यास. मित्रहो, आपण मागील तासामध्ये मी एक उदाहरण तुम्हाला दिलं होतं की पृथ्वीवर अगोदर लाखो वर्षापूर्वी याचा जर आपण विचार केला तर ज्युरॅसिस, ट्रायरॅसिस अशा प्रकारचे वेगवेगळे अजस्र असे मोठे प्राणी या ठिकाणी उपलब्ध होते किंवा पृथ्वीवर वास्तव्यास होते. परंतु हवामानामध्ये असे काही बदल झाले की ते प्राणी पृथ्वीवरील निर्माण झालेल्या हवामानाशी समायोजन करू शकले नाही आणि कालांतराने हे प्राणी नष्ट झाले. आजही आजची स्थिती त्यापेक्षा काही वेगळी नाही. आपण पाहतोय की जागतिक तापमान वाढीबरोबर आज पृथ्वीवरील वातावरणामध्ये तापमान वाढत आहे आणि या तापमान वाढीमुळे काही पशु असतील, काही पक्षी असतील, हे पशु आणि पक्ष्यांसाठी या स्थितीमध्ये पृथ्वीवरील असणारे हवामान हे त्यांच्या वाढीसाठी, त्यांचे जीवन जगण्यासाठी किंवा ते या हवामानामध्ये स्वतःचं समायोजन करू शकत नाही आणि त्यामुळं हळूहळू असे जे काही प्राणी आहेत हे नष्ट होताना आपल्याला आढळतात. असे जे काही प्राणी आहेत किंवा पक्षी आहेत की जे पूर्वीच्या काळी या ठिकाणी होते, परंतु वाढणाऱ्या वातावरणामध्ये, वाढणाऱ्या वातावरणातील तापमानामध्ये हे प्राणी स्वतःचं समायोजन करू शकत नाही आणि मग असे प्राणी हळूहळू या ठिकाणी नष्ट होत चाललेले आहेत. मग या जैविक हवामानशास्त्र नावाच्या या शाखेमध्ये जी उपयोजित हवामानशास्त्र नावाच्या हवामानशास्त्राची जी शाखा आहे त्या शाखेमध्ये ही जी काही जैविक हवामानशास्त्र नावाची